नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना जय श्रीराम. मी तुमचा लाडका विशाल शेंडगे व्लॉगर. आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आज आपलं आता जवळजवळ वर्ष होऊन गेले, वर्ष 2-3 महिने झाले. तुम्ही 20,000हून अधिक लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केलं, आपल्या इंस्टाग्रामला फॉलो केलं. आपले यूट्यूबवर सुद्धा 450 फॉलोवर झालेत आता, सबस्क्रायबर. चांगलं वाटलं मला. आणि एक गोष्ट समजली की आपले माणसं किती चांगले असतात हे मला आता जेव्हा सोशल मीडिया मी चालू केलं तेव्हा समजलं मला. मला इंस्टाग्रामवरती जवळजवळ आमच्या फॅमिलीमधील असेल किंवा आसपासचे माझे कॉलेज फ्रेंड, शाळेतील मित्र असतील नाही का, तर त्यातले मला जवळजवळ 50% लोक अजून पण मला फॉलो नाहीत. काय हरकत नाही, मला तुमच्या सगळ्या बाहेरील लोकांचं मला एवढं प्रेम भेटलं त्याच्यावरून मी इतका मला बरं वाटलं म्हणजे नाही का. म्हणजे आपले लोक आपल्याला कधीच वर जाऊन देत नाहीत, ही गोष्ट मला सोशल मीडिया चालू केल्यानंतर समजली. असं इंस्टा उघडल्यानंतर खऱ्याची दुनिया काय राहिलेलं नाही, सगळं आता समजायला लागलं हळूहळू हळूहळू. ठीक आहे, तुम्ही असेच जळत राहा मित्रांनो. तुम्ही नका मला फॉलो करू, काही अडचण नाही. सपोर्ट करणारे खूप सारे लोक आहेत, तुमच्यासारखे हजारो लोक मला एवढं प्रेम देतात, भारी वाटतं, कमेंट करतात, लाईक करतात. सगळ्यांनाच मी काही फॉलो बॅक देऊ शकत नाही बरं का. मला काही लोक म्हणले की तू आम्हाला फॉलो बॅक देत नाही म्हणून मी तुला फॉलो करत नाही. आता असं जर मी ठरवलं की सगळ्यांनाच फॉलो करायचं, 22,000 लोकांना मला फॉलो करावं लागेल, तर तसं काही नाही. सगळ्यांच्या जागा माझ्या हृदयामध्ये, प्रत्येक फॉलोवर माझ्यासाठी तेवढंच मत होतं. मी ज्यांना फॉलो केलं आणि ज्यांना नाही फॉलो केलं त्यांच्यात काय थोडाच भेदभाव नाही. सगळे माझ्यासाठी सारख्या जीवाभावाचे येतं, काहीच अडचण नाही. तुमचं असंच माझ्यावरती प्रेम राहू द्या आणि जळणाऱ्यांना जळत राहा तुम्ही. मला तुमची लायकी दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. की नाही का, म्हणजे लायकी दाखवून दिली म्हणजे तुम्ही मला फॉलो केलं नाही मुद्दाम, ही गोष्ट मला समजली, रिअलाईज झाली आता. नक्कीच काय अडचण नाही, माझ्या कायम शून्यापासून ध्यानात आहे. कोणी फॉलो केलं, कोणी नाही केलं, कोणी आत्ता केलं, कोणी मध्यात केलं आहे, कोणी सुरुवातीच्या काळात शून्यापासून मला फॉलो केलं आहे. आणि माझ्यासाठी व्हिडिओ व्हायरल द्यायसाठी मला टिप्स दिल्या किंवा स्टेटस ठेवले व्हॉट्सअपद्वारे. सगळ्यांचा मी आभारी, आणि ज्यांनी नाही केलं त्यांचं पण मी कायम आभारी. तुम्ही तुमची लायकी दाखवून दिली, धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा, तुमचं मत त्यामध्ये नोंदवा आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या.